Hello student, today we are going to see our third section, the section of writing skill, unit 3.3, note making. Note making part we have already studied in 11th standard. Once again we are now going to see it. Before start our how to do note making, we see icebreakers parts in our textbooks. So you should open your textbook on page number 147 and see in it. Now here is first activity is given, complete the web. एक पहिली ऍक्टिव्हिटी दिलेली आहे कंप्लीट द वेब साठी. त्यामध्ये वी टेक नोट्स ऑफ, आपण कशाचे नोट्स घेतो याविषयी दिलेला आहे. त्याच्यामध्ये वन इज गिवन फॉर यू स्पीच दिलेले आहे. बाकीचे 3 तुम्हाला लिहायचे आहे. त्याच्यामध्ये आम्ही लेक्चर, बुक्स, आर्टिकल्स आम्ही हे 3 घेऊ शकतो. ओके, नाउ सी द सेकंड ऍक्टिव्हिटी इन इट. सेकंड ऍक्टिव्हिटी इज अबाउट डिस्कस in groups why you take notes. Yes, so you should discuss in groups why take notes. म्हणजे तुम्ही नोट्स का बरं घेता याच्याविषयी तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी आहे. ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. नाउ सी हिअर एक त्याच्यामध्ये दिलेला आहे व्हाय यू टेक नोट्स. इम्प्रूव्हमेंट इन लिसनिंग बिकम्स अन ऍक्टिव्ह प्रोसेस. काय पहिलं, इम्प्रूव्हमेंट इन लिसनिंग बिकम अन ऍक्टिव्ह प्रोसेस. लिसनिंग काय ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. त्यानंतरच्या बाकीच्या 3 जे काही रिझन्स आहे बिहाइंड टेकिंग नोट्स यू शुड राईट देअर. जसं आता एक मी तुम्हाला सांगतो आहे, लीड्स टू बेटर अकॅडमिक परफॉर्मन्स ओव्हरऑल. म्हणजे आमचं ओव्हरऑल अकॅडमिक परफॉर्मन्स वाढविण्यासाठी आम्ही काय नोट्स घेत असतो. अशा पद्धतीने तुम्हाला बाकीचे तुम्हाला 2 लिहायचे आहे. नाउ सी द थर्ड ऍक्टिव्हिटी. बेटर नोट्स विल हेल्प यू रिमेंबर कन्सेप्ट्स, डेव्हलप मिनिंगफुल लर्निंग स्किल अँड गेन बेटर अंडरस्टँडिंग ऑफ ए टॉपिक. डिस्कस इन ग्रुप डिफरंट स्टाइल्स और मेथड्स यू यूज इन युअर नोट मेकिंग और टेकिंग. फॉर एक्झाम्पल टू अंडरलाइन इम्पॉर्टंट फॅक्ट्स. बघा, नोट मेकिंग किंवा नोट टेकिंगची मध्ये वी यूज द डिफरंट टाइप्स ऑफ मेथड और स्टाइल्स. आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स किंवा स्टाईल नोट मेकिंग किंवा नोट टेकिंग साठी आम्ही वापरत असतो. यू शुड डिस्कस विथ युअर फ्रेंड अँड राईट सम ऑफ द methods or styles for note taking or note making. We have already studied different types of method and styles in 11th standard. Okay students, now मित्रांनो आपण 11वी मध्ये नोट मेकिंग शिकलेलो आहोत. फक्त तिथे थेरॉटिकल भाग नव्हता, तर डायरेक्ट नोट मेकिंग आपण नोट मेकिंगच्या जे वेगवेगळे उदाहरणं घेऊन वेगवेगळ्या मेथडनी वेगवेगळ्या स्टाईलने आपण नोट मेकिंग तयार केली होती. आपण नोट मेकिंगचा प्रश्न सध्याच्या सिलेबस सध्याच्या बोर्ड पॅटर्न पेपरनुसार क्वेश्चन नंबर 3rd B मध्ये 3 मार्कासाठी विचारला जातो. यस, यामध्ये एक अनसीन पॅसेज दिलेला असतो आणि त्या अनसीन पॅसेजचा उपयोग करून आपल्याला नोट मेकिंग चा जो टॉपिक असतो तो पूर्ण करायचा असतो. नाउ वी सी व्हॉट इज द नोट टेकिंग अँड व्हॉट इज द नोट मेकिंग. बोथ दीज स्किल्स आर टोटली डिफरंट. लिसन हिअर स्टुडंट्स, नोट टेकिंग अँड नोट मेकिंग बोथ आर द डिफरंट स्किल. वेगवेगळ्या स्किल्स आहे. नोट टेकिंग इज अ पॅसिव्ह प्रोसेस विच इज अंडरटेकन ड्युरिंग द लेक्चर्स. आता first we see note taking. Just now I told you note taking and note making are totally different skill. नोट टेकिंग अँड नोट मेकिंग हे वेगवेगळ्या गोष्टी आहे, दोन आहे. इन नोट टेकिंग
नोट टेकिंग इज अ पॅसिव्ह प्रोसेस विच इज अंडरटेकन ड्युरिंग द लेक्चर्स. आता नोट टेकिंग ही आहे पॅसिव्ह प्रोसेस आहे. वी आर द पॅसिव्ह लिसनर्स इन नोट टेकिंग and we are taking the notes while the lectures is going on. जेव्हा एखादी कॉलेजमध्ये लेक्चर्स चालू असते त्यावेळेस आम्ही ते नोट्स काढत असतो. अँड सो द नोट टेकिंग इज अ पॅसिव्ह प्रोसेस. नोट टेकिंग ॲट ए ग्लान्स गिव्स अ कम्प्लीट व्यू ऑफ ए पॅराग्राफ or any content which contains the main points and supporting details of what is heard during the lectures or speech. म्हणजे एखादी भाषण ऐकताना किंवा एखाद्या लेक्चर्स अटेंड करताना जे काही आम्ही ऐकतो, जे काही आम्ही बघतो, एखादी पॅराग्राफ असेल किंवा एखादी कंटेंट्स असेल तर त्या संदर्भातला एक ग्लान्स म्हणून किंवा आमचा व्ह्यू इट इज अ नोट टेकिंग. म्हणजे सिंपल की आम्ही एखाद्या क्लासमध्ये लेक्चर्स अटेंड करून राहिलेलो आहे किंवा एखादी भाषण ऐकून राहिलेलो आहे आणि त्यावेळेस जे आम्ही महत्वाच्या ज्या काही गोष्टी लिहून ठेवतो इट इज ए नोट टेकिंग. टेकिंग नोट्स वाईल रिडिंग फ्रॉम द डिफरंट बुक्स अँड प्रेझेंट फॉर डिफरंट पर्पजेस. सोबतच आम्ही वाईल रिडिंग द डिफरंट बुक्स वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक वाचताना सुद्धा आम्ही काय वी आर टेकिंग नोट्स फॉर डिफरंट पर्पजेस. वेगवेगळ्या पर्पजेससाठी आम्ही काय नोट्स काढून ठेवतो की आम्हाला ते उपयोगामध्ये येईल म्हणून. While now see note making. Note making is a more active and focused writing skill where a concrete connection between all relevant concept and words is drawn in, infuse or connect all thoughts together by a method. That is, we make note making through points, by taking points, through tree diagram or through टेबल etc. तर बघा नोट मेकिंग अँड नोट टेकिंग इट्स अ टोटली डिफरंट. आपण बघितलं की नोट टेकिंग काय आहे जस्ट वी आर टेकिंग द नोट्स while attending the lectures or listening the speech or while reading the books. परंतु नोट मेकिंग काय इज ए मोर ऍक्टिव्ह. नोट टेकिंग पॅसिव्ह प्रोसेस आहे तर नोट मेकिंग ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. अँड फोकस रायटिंग स्किल यस इट्स गिव्स यस in note making or note making focus writing skill म्हणजे त्याच्यामध्ये आमची जी रायटिंग स्किल डेव्हलप होत असते. अ कॉन्क्रीट कनेक्शन बिटवीन ऑल रिलेव्हंट कन्सेप्ट म्हणजे नोट मेकिंग मध्ये जे काही कन्सेप्ट रिलेव्हंट कन्सेप्ट दिले असेल त्याचं सगळ्याचा आपल्याला काय संबंध दर्शवायचा असतो सगळ्याचा बाय युजिंग सम मेथड्स और बाय युजिंग बाय स्टाईल्स. कोणत्या तरी मेथड्स किंवा कोणत्या तरी स्टाईलचा उपयोग करून त्याचं काय एकमेकासोबतचं जे कनेक्शन्स असेल त्या सगळ्या पॉईंटचं किंवा संबंध असेल हे दर्शवायचं असतो. आणि हे दर्शवण्यासाठी आम्ही मग वेगवेगळ्या मेथडचा किंवा स्टाईलचा उपयोग करत असतो. जसं आपण 11th स्टँडर्डमध्ये जसं आम्ही इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहितो किंवा ट्री डायग्रामच्या माध्यमातून असेल किंवा टॅब्युलर डायग्राम असेल, टेबल असेल, अशा पद्धतीने आपण काय मग ते जे त्या पॅसेजमध्ये पॅसेज दिलेला असतो आणि त्या पॅसेजमधल्या सगळ्या ज्या महत्वाचे जे मुद्दे असतात त्यांचा आपण एकमेकासोबत काय व्यवस्थित समन्वय लावून तो नोट मेकिंग काय आपण पूर्ण करत असतो. नाउ इन इट वी सी नोट मेकिंग अँड नोट टेकिंग. नोट टेकिंग पॅसिव्ह प्रोसेस वाईल नोट मेकिंग ऍक्टिव्ह प्रोसेस. आता मात्र नोट मेकिंग आणि नोट टेकिंग मध्ये काही सिमिलॅरिटी सुद्धा आहे ना वी सी म्हणजे सारखेपणा सुद्धा आहे. बघा बोथ प्रोव्हाइड द स्टुडंट विथ मटेरियल फॉर इझी रेफरन्सेस प्रिपरेशन्स अँड स्टडी ड्युरिंग अन एक्झामिनेशन. मात्र याच्यामध्ये सिमिलॅरिटीज कोणत्या आहे बोथ मीन्स नोट टेकिंग ॲज वेल ॲज नोट मेकिंग प्रोव्हाइड द स्टुडंट्स विथ मटेरियल्स फॉर इझी रेफरन्सेस. स्टुडंट्सला विद्यार्थ्यांना काय मटेरियल पुरवण्याचं, रेफरन्स देण्याचं, प्रिपरेशन देण्याचं एक काय साधन आहे. सेकंड बोथ एड द स्टुडंट्स इन रिमेंबरिंग फॅक्ट्स इजियर ॲज इट युटिलायझेस बोथ रीडिंग अँड लिसनिंग सेन्स. यस मीन बोथ
एड द स्टुडंट, एड मीन्स हेल्प द स्टुडंट इन रिमेंबरिंग द फॅक्ट्स. आणि नोट टेकिंग आणि नोट मेकिंगच्या माध्यमातून काय मुलांना मदतगार होते. कशासाठी? रिमेंबरिंग द फॅक्ट्स इजियर ॲज इट युटिलायझेस बोथ रिडिंग अँड लिसनिंग सेन्स. जे आम्ही रिडिंग किंवा एखादी लिसनिंगच्या माध्यमातून जे काही आम्हाला माहिती मिळते ते जर आम्ही त्याचे जर व्यवस्थित नोट्स घेतले, किंवा नोट्स बनवले, तर या दोन्ही गोष्टीचा स्टुडंट्सला काय होतो? फायदा होतो. बोथ हॅव द सेम पर्पज, दॅट इज फॉर द स्टुडंट टू एक्सेल इन देअर स्टडीज. नोट टेकिंग ॲज वेल ॲज नोट मेकिंग हॅव द सेम पर्पज. दोघांचा काय पर्पज काय सेम आहे. आणि कोणता पर्पज दोघांचा आहे? यस, दॅट इज फॉर द स्टुडंट टू एक्सेल इन देअर स्टडीज. म्हणजे विद्यार्थी आपल्या अभ्यासामध्ये सामोर गेला पाहिजे, हा दोघांचा काय उद्देश आहे, पर्पज आहे. बोथ हेल्प द स्टुडंट टू कॉन्सन्ट्रेट बेटर अँड इफेक्टिव्हली. यस, बोथ हेल्प द स्टुडंट टू कॉन्सन्ट्रेट बेटर अँड इफेक्टिव्हली. नाउ हिअर सम डिफरन्स गिवन बिटवीन द नोट टेकिंग अँड नोट मेकिंग ऑल्सो. आता आणि इथे नोट टेकिंग आणि नोट मेकिंग मध्ये काय डिफरन्स देऊन ऍक्च्युअली नोट टेकिंग काय आहे आणि नोट मेकिंग काय हे इथे दिलेलं आहे. नाउ सी हिअर. नोट टेकिंग बघा, ओनली जॉटिंग डाउन्स पॉइंट्स इन्व्हॉल्व्स नो साइट इंटरप्रिटेशन. यस, नोट टेकिंग मध्ये काय फक्त आपण काय पॉइंट्स, मेन पॉइंट्स काढलेले असतात. नो साइट इंटरप्रिटेशन, त्याचा एकमेकासोबत संबंध सुद्धा नसतात. सपोज आम्ही एखादी समजा हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचरचे नोट्स काढून राहिलो आहे, तर बस यस, हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचरमध्ये मग कोणते नोवेलिस्ट आहे, नोवेलिस्टचे नाव असेल, मग त्या काळातील एखादी काही नोवेल्स असेल, अशा प्रकारे बस आपण त्याचे एकमेकासोबत संबंध नसते, वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही पॉइंट्स काढलेले असते. मात्र नोट मेकिंग मध्ये काय बघा, help student to see each point clearly along with its link or connection with each other. मात्र नोट मेकिंग मध्ये काय, help student to see each point clearly. नोट मेकिंग मध्ये आम्हाला प्रत्येक पॉइंट विद्यार्थ्यांना काय क्लिअरली काय समजतो आणि सगळेच्या सगळे जे काही पॉइंट्स असतात, जे मुद्दे असतात, त्याचा एकमेकासोबत काय लिंक असते किंवा कनेक्शन्स असते. सपोज आपण एखादी एक्झाम्पल घेतलं असेल, सपोज वी आर टेकिंग अ ट्री, एखादी ट्री घेतलं आणि त्याची आम्हाला नोट मेकिंग करायचं आहे, तर मग आम्ही लिहू यस त्या ट्रीचे जे काही बेनिफिट्स असेल, मग आम्ही त्या ब्रँचेस दाखवू शकतो ट्रीच्या. नाउ सेकंड पॉइंट, नोट टेकिंग व्हेरी लिटिल चेंजेस आर रिक्वायर्ड. नोट टेकिंग मध्ये खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस किंवा बदल केले जात नाही. मात्र इजियर टू चेंज द नोट्स मेड. मात्र नोट मेकिंग मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय चेंजेस केले जातात आणि चेंजेस करणं इझी सुद्धा जातात. नोट टेकिंग पॉइंट्स फ्रॉम वन सोर्स ॲट ए टाइम. नोट टेकिंग मध्ये यस, पॉइंट्स फ्रॉम वन सोर्स ॲट ए टाइम. एका सोर्सेस कडनं, एकाच माध्यमाच्या माध्यमातून आम्ही काय नोट टेकिंग घेऊ शकतो. मात्र नोट मेकिंग इन्व्हॉल्व्स द टेकिंग ऑफ पॉइंट्स फ्रॉम द डिफरंट सोर्सेस. मात्र नोट मेकिंग मध्ये आम्ही वेगवेगळ्या सोर्सेस कडनं, वेगवेगळे जे काही माध्यम असेल याच्याकडनं आम्ही काय पॉइंट्स, ह्याच्यामधनं आम्ही पॉइंट्स घेऊ शकतो. नंतर नोट टेकिंग लेस अंडरस्टँडिंग. नोट टेकिंगच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण जो काही भाग असतो, एखादी आर्टिकल्स असेल, एखादी लेसन्स असेल, एसे असेल, तो काही आम्हाला पूर्ण म्हणजे लेस अंडरस्टँडिंग होते. मात्र नोट टेकिंग मध्ये जे पॉइंट्स घेतलेले असतात, ऑल आर रिलेटेड विथ इच अदर. सगळे पॉइंट्स काय एकमेकाशी काय असतात, रिलेटेड असतात, लिंक लागलेली असते आणि त्याच्यामुळे इट इज इझी फॉर अंडरस्टँडिंग. आम्हाला समजण्यासाठी काय इझी जाते. फिफ्थ वन, नोट टेकिंग पॉइंट्स और नोट्स आर रिटन इन फुल फॉर्म. पॉइंट्स गिवन बाय सोर्सेस आर टेकन डायरेक्टली. आता याच्यामध्ये नोट टेकिंग मध्ये जे पॉइंट्स किंवा नोट्स घेतलेले असतात ते फुल फॉर्म मध्ये वापरलेले असतात.
आणि पॉइंट्स गिवन बाय सोर्सेस आर टेकन डायरेक्टली. आणि डायरेक्टली काय, जे आम्ही एखाद्या सोर्सेस माध्यमातून, समजा एखाद्या लेक्चर्स मधनं असेल, एखाद्या पुस्तकामधनं जे काही पॉइंट्स आम्ही घेतले असते डायरेक्टली ॲज इट इज आम्ही ठेवलेले असते. मात्र नोट टेकिंग इज ऑफन अ शॉर्ट फॉर्म. मात्र नोट मेकिंग मध्ये आम्ही त्या एखाद्या लेक्चर्स असेल किंवा एखादी आर्टिकल असेल किंवा एखाद्या बुक्स मधलं असेल किंवा एखादी टॉपिक असेल त्याच्यातले पॉइंट ॲज इट इज ठेवत नाही. तर आम्हाला त्याच्यामध्ये काय, आम्हाला शॉर्टकट बनवावं लागते, शॉर्ट बनवावं लागते आणि ते ठेवावं लागते. नंतर ओनली गिव्ह द अर्ली कन्फिगरेशन्स फॉर द होल टॉपिक. नोट टेकिंग ओनली गिव्ह द अर्ली कन्फिगरेशन्स फॉर द होल टॉपिक. म्हणजे जे पूर्ण जे टॉपिक असते त्याचं काय एक कन्फिगरेशन दिलेलं असते होल टॉपिकवर. मात्र नोट मेकिंग मध्ये हेल्प द स्टुडंट इन कॅप्चरिंग इट्स मेन की. मात्र काय, यस, हेल्प द स्टुडंट इन कॅप्चरिंग इट्स मेन की. जे महत्वाचा जो काही घटक असतो, यस, तो समजण्यामध्ये काय आम्हाला मदतगार होते नोट मेकिंग मध्ये. नोट्स आर मेड फ्रॉम द सोर्सेस. दे आर हँडमेड सिन्स द टाइम अवेलेबल इज लिमिटेड. मोस्ट ऑफ द टाइम्स नोट्स का असते, एखाद्या सोर्सेस कडनं घेतलेले असते. जसं मी सांगितलं, सोर्सेस म्हणजे आम्ही पिरियड मध्ये बसलेलो आणि वी आर टेकिंग द नोट्स ऑफ दॅट पिरियड. त्या पिरियड मध्ये जे काही चाललंय त्याचे आम्ही नोट्स घेतो आहे. ओके, म्हणजे एखाद्या माध्यमातून एखादी पुस्तक रीड करून राहिलेलं आहे, बुक्स रीड करून राहिलेलं आहे आणि त्याच्यातनं आम्ही नोट्स काढून राहिलेलो आहे. एखादी भाषण ऐकून राहिलो त्याच्यातनं नोट्स काढून राहिलेलं आहे. म्हणजे एखाद्या सोर्सेस कडनं घेतलेले असते आणि त्यामुळे टाइम कसा असतो, लिमिटेड असते. आणि त्यामुळे काय, मोस्ट ऑफ द टाइम्स नोट टेकिंग आर हँडमेड, जवळपास हातानेच लिहिलेले असते. मात्र नोट मेकिंग मध्ये कन्स्ट्रक्टेड बाय द लर्नर देमसेल्स. नोट मेकिंग हे जो शिकणारा असतो त्यांनी स्वतः कन्स्ट्रक्ट केलेलं असते, त्यांनी स्वतः डिझाईन केलेलं असते. त्यांनी कोणत्या तरी मेथडचा किंवा स्किलचा उपयोग करून ते त्यामधले मेन पॉइंट्स करून त्यांचं लिंक एकमेकांसोबत लिंक करून कनेक्शन करून ते काढलेले असते. त्याच्यामुळे ते हँडमेड सुद्धा राहू शकते और कम्प्युटराइज टाइप सुद्धा राहू शकते. ओके, नाउ स्टुडंट, दीज आर द डिफरन्स बिटवीन द नोट टेकिंग and note making. While how is the note taking and how is the note making we are seeing